नमस्कार. गोवा दूरदर्शनच्या कलाविष्कार या कार्यक्रमात आपण सर्वांचं स्वागत आहे. आजच्या कार्यक्रमात महाराष्ट्रातलं संगीत, काव्य, नाटक, अभिनेता असा विविध प्रवास केलेले प्रसिद्ध असं एक व्यक्तिमत्व आजच्या या स्टुडिओमध्ये आमच्यासोबत आहेत. विश्वनाथ श्रीधर बापट, ज्यांना विसूभाऊ बापट ही त्यांची ओळख. नमस्कार सर. नमस्कार. आपलं गोवा दूरदर्शनच्या कार्यक्रमात मी स्वागत करत आहे. धन्यवाद धन्यवाद. आपण या मुलाखतीची सुरुवात सरस्वतीच्या प्रार्थनेनं करूया का? नक्कीच. बघा, प्रत्येक शाळेमध्ये पूर्वी आम्हाला शिकवली जात होती प्रार्थना, आजही बऱ्याच ठिकाणी शिकवली जाते. या कुंदेंदु तुषारहार धवला, या शुभ्रवस्त्रावृता, या वीणावर दंडमंडित करा, या श्वेतपद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर्देवैः सदा वंदिता, सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा. ही सरस्वतीची प्रार्थना ज्यावेळेला मी बऱ्याच ठिकाणी फिरलो त्यावेळेला असं दिसलं की ही प्रार्थना म्हटली जात नाही. जरी म्हटली गेली तरी उच्चारण व्यवस्थित होत नाही. सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा असाच उच्चार करणारे बरेच जण दिसतात. बरं, मराठीत भाषांतर काय माहीत नसतं, तर असं मराठीमध्ये समश्लोकी मिळाली. ती समश्लोकी अशी: ल्याली निर्मल शुभ्र वस्त्र बसली, जी श्वेत पद्मासनी, शोभे उज्ज्वल गौरवर्ण नटली, वीणा करी घेऊनी, नाचे चित्रमयूर पाय तळिहा, जी रंगली गायनी, देवो सन्मती ती सरस्वती आम्हा विद्या कलादायिनी. वा, सुंदर. तर या सरस्वतीच्या प्रार्थनेनं मी कार्यक्रमाची सुरुवात करतो. आणि मग संत कवी, पंत कवी, तंत कवी, भावकवी, आधुनिक कवी, मुक्तछंद कवी, दलित कवी, विद्रोही कवी, विडंबन कवी, वैदर्भीय कवी इत्यादी, मराठवाड्यातले कवी इत्यादी कवींच्या संकलित कविता मी माझ्या कार्यक्रमात सादर करतो. नक्कीच. साधारण भारतीय लोककला, लोकपरंपरा आणि आपली एकंदर संस्कृती अविभाज्य आहे. त्यात मराठी भाषा ही तेवढीच म्हणतो आपण प्रिय आहात. गोव्याचीही ती सहभाषा आहे. मराठीला तेवढंच गोव्यामध्ये स्थान आणि आता त्याला अभिजात दर्जा मिळाला, अभिजात मराठीचा दर्जा प्राप्त झाला. त्यामुळे अशा या कार्यक्रमात असं एक प्रगल्भ असं व्यक्तिमत्व, श्रेष्ठ म्हणूया, आमच्यासोबत आहेत, ज्यांनी आपला एका कार्यक्रम म्हणजे कुटुंब रंगलाई या काव्यात, मला वाटतं या कार्यक्रमानं आपण घराघरात पोचलात, किंबहुना देशात पोचलात असं म्हणूया आपण, विदेशात सुद्धा, विदेशात, देशाविदेशात पोचलात. आणि अशी व्यक्ती आपल्यासोबत आहेत. आपण विविध अशा विषयावर त्यांच्याशी चर्चा करणारच आहोत. आणि ते करत असताना या संगीताची अवीट गोडी जिथं तुम्हाला लाभली तिथून आपण सुरुवात करूया. आणि मला सांगा, ही तुम्हाला जन्मजातच होती का तुम्ही अवगत केलेली? नाही, लहानपणापासून गाण्याची आवड होतीच. गाणं, अभिनय, कविता या गोष्टींची आवड लहानपणापासून होती. आणि वयाच्या 6व्या वर्षी मी पहिलं गाणं म्हटलं होतं एका कीर्तनामध्ये. माती सांगे कुंभाराला, पायी मज तुळविषयी, तुझाच आहे शेवट वेड्या माझ्या पायाशी. हे गाणं मी वयाच्या 6व्या वर्षी म्हटलं होतं. आणि त्या पद्धतीनं ही एक जन्मजात असल्यासारखी ही एक आवड होती, बालपणापासूनची जन्मजात असलेली ही आवड. आणि मग ती पुढं मी कोल्हापूरला येऊन डेव्हलप करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे संगीतामध्ये मी देवल क्लबमध्ये मी संगीत शिकलो. आणि उपांत्य विशारदपर्यंतच्या परीक्षा मी दिलेल्या आहेत म्हणजे संगीतामध्ये. त्याशिवाय अभिनयाचं प्रशिक्षणसुद्धा मी देवल क्लबमध्येच घेतलं. आणि माझे संगीतातले गुरु होते निळकंठबुवा चिखलीकर, माइंडकर म्हणून एक गुरुजी होते, त्यांच्याकडं मी हार्मोनियम वाजवायला शिकलो कोल्हापुरातच. आणि अभिनयातले माझे गुरु होते द.स. अंबपकर तथा तात्यासाहेब अंबपकर. यांनी मला अभिनय शिकवला. एक एक वाक्य असं घोटून घोटून घ्यायचं आहे. आणि त्यांच्याबरोबर मी जे पहिलं नाटक केलेलं होतं ते दिवा जळू दे सारी रात या नाटकामध्ये मी प्रमुख भूमिका केलेली होती. हो, सुंदर. मला वाटतं कलाकार हा गुरुविना आहे. गुरु मिळाल्याशिवाय कुठलीच कला पुढे जात नाही. कलाकार हा कलावंत होत नाही असं मला वाटतं. त्यामुळे एक
आणि कुठलीही कला आत्मसात करताना म्हणा किंवा ती तप साधनेनंच मिळवता येते आणि जन्मजात जर आवड असली तर त्याच्यामध्ये आपण सवड काढून ती कला पुढे नेतो. बरोबर. या कलेला एका कलाकाराला म्हणूया आवड निर्माण होताना त्याला कोणता साहस प्रयास करावा लागतो, कठीण परिस्थिती सामोरे त्याला जावे लागतात, असा काही काळ सुरुवातीचा गेला का तुमचा? नक्कीच गेला. ज्यावेळेला प्राध्यापकाची नोकरी सोडली, संपादकीय विभागात काम करत होतो, ती नोकरी सोडली आणि पूर्णपणे कवितेला वाहून घेऊन कवितांचे कार्यक्रम पोचवणं, मराठी कविता रसिकांच्यापर्यंत पोचवण्याचा वसा घेऊन ज्यावेळेला मी फिरायला सुरुवात केली, त्यावेळेला काही अडचणी आल्या, पण त्या अडचणीवरती मात करत करत, अर्थात परमेश्वराच्या कृपेने या गोष्टी शक्य झाल्या, आईबाबांची पुण्याई होती आणि या सगळ्यामुळं या गोष्टी शक्य झाल्या आणि प्रत्येक परिस्थितीवरती मात करत करत मराठी कविता पोचवण्याचा वसा मी घेतलेला आहे आणि तो गेली 43 वर्ष निभावतो आहे. देश विदेशात आजपर्यंत माझे 3000वर कार्यक्रम झालेले आहेत. 3000वर कार्यक्रम झालेले आहेत आणि कार्यक्रमाची संकल्पनाच अशी आहे की एक कुटुंब कार्यक्रम ऐकण्याकरता बसलं आहे आणि प्रत्येक विभागाकरता एक एक कविता ऐकवतो आहे. म्हणजे अगदी लहान मुलं आहेत, या लहान मुलांच्याकरता सुद्धा कविता आहेत. एक होतं कासव प्यालं कुमारी असं, एक होतं कासव प्यालं कुमारी असं, आईला म्हणाल पाठीवर बसव, आई म्हणे त्याला अरे बाळा कासव, पाठीवर बसवते पण आधी मला हसव. आता अगदी लहान मुलांना ही कविता आवडते. त्यांच्यापेक्षा मोठ्या वयाची मुलं असतात, त्यांना अशाही कविता आवडतात की देवा तुझे किती सुंदर आकाश, सुंदर प्रकाश सूर्य देतो. ग पाटलांची कविता आहे. ही कविता लहान मुलांना आवडते. तरुणांना आवडणाऱ्या काही कविता आहेत, याही कविता कार्यक्रमात सादर करतो. उदाहरणार्थ जर सांगायचं झालं तर दिसलो जरी असा मी साधा म्हणू नको, थोरात नावाचा माझा अमरावतीचा कवी मित्र आहे, अशोक थोरात नाव द्यायचं, तो 2 ओळीची कविता मला देतो. तो म्हणतो असं की दिसलो जरी असा मी साधा म्हणू नको, अगं मरतो तुझ्यावरी ग दादा म्हणू नको. अशा 2 ओळींच्या कविता सुद्धा कार्यक्रमात आहेत. मग वयस्कर लोकांच्याकरता अभंग भक्तिगीतं आहेत. आनंदाचे डोही आनंद तरंग, हा आनंद रसिकांच्यापर्यंत पोचवत आपण हा कार्यक्रम पुढे घेऊन जात असतो. स्त्रियांच्याकरता स्त्री आवश्यक असणाऱ्या म्हणजे स्त्री सदृश अशा काही कविता या कार्यक्रमात घेतल्या जातात. उदाहरणार्थ जर सांगायचं झालं तर ऊन ऊन खिचडी साजूक कतूप आणि वेगळं व्हायचं भारीचं सुख, ही कविता प्रचंड गाजली. एकत्र कुटुंब पद्धतीच्या रामरगाड्यात सापडलेल्या मुलीला स्वतःचा स्वतंत्र संसार थाटावासा वाटला आणि याबद्दलच्या काही भावना व्यक्त करणारी ही कविता आहे. प्राध्यापक मोदा देशमुख यांची कविता रसिकांच्या समोर पोचवतो आणि 3000पेक्षा जास्त 3000पेक्षा जास्त प्रयोगामध्ये ही कविता मी सादर केलेली आहे. देश विदेशात याला अप्रतिम रिस्पॉन्स मिळतो. मला वाटतं सर, तुमचा हा प्रवास बघितल्यानंतर आजचे देशातली एकंदर कुटुंब व्यवस्था बघितली आणि तुम्ही म्हणजे तो तुमचा काळ, त्याच्यानंतर मधला काळ पाहिल्यानंतर विभक्त कुटुंब पद्धतीचा आजचा जमाना दिसतोय आणि या एकंदर परिस्थितीमध्ये एकत्र कुटुंब पद्धतीला तुम्ही घेऊन म्हणजे सोबत अख्खं कुटुंब, कारण तुम्ही म्हटलं ना म्हणूनच कुटुंब रंगले काव्यात, ते तुमचं कौतुक म्हणजे खरं आजच्या घडीला फार महत्वाचं. तुम्ही अनेक गुरूंची नावं घेतली, कारण मूळ कुठं आहे की जोपर्यंत आपण गुरुकडून काही घेत नाही पुढे ते जात नाही, कारण गुरूंचा कृपा आशीर्वाद आणि त्या तप साधनेला त्यांचं मिळालेलं पाठबळ हा माणूस मोठा करतो. असं अनेक संत परंपरापासून किंवा आपल्या एकंदर साहित्यातून दिसून येतो. अनेक गुरूंची आपण नावं घेतली आहेत, पण प्रामुख्यानं तुमच्या या जीवन प्रवासामध्ये काही ठळक गुरूंना तुम्हाला योग्य दिशा दिली आणि त्या दिशेने तुम्ही गेलात. मी आता नाव सांगितलंच नव्हतं, दस अंबपकर यांनी मला ज्या वेळेला नाटकाचं प्रशिक्षण दिलं, अभिनयाचं प्रशिक्षण दिलं, त्याच वेळेला आमचे वायकुळ नावाचे एक दिग्दर्शक होते, त्यांच्या दिग्दर्शनाखाली मी काही नाटकातनं कामं केली. किंवा आमचे भोसले म्हणून होते, त्यांच्या दिग्दर्शनाखाली मी काही नाटकात कामं केली. पण माझं प्रत्येक वाक्य घोटून घेतलं ते दस अंबपकर, तात्या अंबपकरांनी. आणि ज्यावेळेला मी त्या ह्याच्यामध्ये जरा
यशस्वी होत आहे असं दिसलं, त्यावेळी त्यांनी मला असं सांगितलं, अरे विश्वनाथ, तू एक गोष्ट लक्षात ठेव, तू रसिकांच्याकडून ज्या वेळेला 1 रुपया घेशील त्यावेळेला त्यांना 1.5 रुपयाचं दिलं पाहिजेस, ही गोष्ट लक्षात ठेव, त्याच वेळेला तू यशस्वी होशील. आणि हे माझ्या गुरूंनी दिलेलं एक गुरूंनी दिलेला जो एक कानमंत्र आहे, तो कानमंत्र मी आजपर्यंत जपतो आहे. निश्चितच मला वाटतं म्हणूनच मी मुद्दाम पुन्हा तो प्रश्न केला आहे, कारण त्यासाठी याकरता एक उदाहरण द्यावं असं वाटतं की गुरूंच्यावरती श्रद्धा किती असली पाहिजे. तर तात्यासाहेब शिरवाडकर आपले कुसुमाग्रज यांनी लिहिलेली एक कविता कणा नावाची, ओळखत का सर मला पावसात आला कुणी, कपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी, क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून, गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून, माहेर वाशिण पोरीसारखी 4 भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी, बायको फक्त वाचली, भिंत खचली चूल विजली, होते नव्हते गेले, प्रसाद म्हणून पापड्यांमध्ये पाणी फक्त ठेवले, कारभाणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे, खिशाकडं हात जाताच पटकन खुर्चीत न उठला, पैसे नकोच सर मला जरा एकटेपणा वाटला, मोडून पडलाय संसार पण मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा. ही कविता ही गुरुच्या विषयीचा आदर व्यक्त करणारी कविता आहे आणि ही कविता साक्षात कुसुमाग्रजांच्या समोर सादर करून त्यांचे आशीर्वाद मला कार्यक्रमाला मिळालेत, हे माझं आणि माझ्या कार्यक्रमाचं भाग्य आहे. अहो भाग्य म्हणताय. अभिनय हा तुमचा तसा नाही म्हटला तरी अगदी जीवाभावाचा एकंदर तुमच्या बोलण्यावरून आणि एकंदर तुमच्या शैलीवरून लक्षात येतं. अशी काही प्रसिद्ध नाटकं तुम्हाला मिळालीत की ज्यामुळे तुम्हाला वाटलं की त्या नाटकामधून म्हणजे आपण जीव ओतून टाकावा त्या रसिकांसमोर? कसं आहे, नाटक मी सुरुवातीला केलं, हां, नाटकाप्रमाणे कलापथकात सुद्धा कामं केली, मग गणगवळण वगैरे म्हणायचो मी. हां, आणि हे सगळं करत करत शेवटी या एका मुद्द्यावरती आलो की मला कविता पोचवायची आहेत, मराठी कविता. काय आहे की फिरताना असं दिसत होतं की मराठी कविता रसिकांच्यापर्यंत व्यवस्थित पोचत नाही आहे. बरं, दुसरी गोष्ट की हिंदी रसिकांचे कान तयार आहेत, मराठी रसिकांचे कान तयार नाहीत. ते तयार करणं आवश्यक होतं. आणि महत्त्वाची गोष्ट की रसिक म्हणायचे, अरे मराठी कविता काय ऐकायची आहे, असं म्हणणाऱ्या रसिकांना मराठी कवितेकडे वळवण्याची आवश्यकता आहे असं मला वाटलं. आणि मग मी प्रत्येक कवीच्या अक्षरात संकलित केलेल्या कविता माझ्याकडं आहेत, 46 वह्यात माझ्याकडं. म्हणजे माझ्याकडं गरिबांच्या अक्षरात कविता आहे, बाभा कविता मी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. इथल्या कवींचा उल्लेख करायचा झाला तर डॉक्टर विनय बापट यांची कविता त्यांच्या अक्षरात माझ्याकडे आहे संकलित केलेली. विष्णू सूर्या वाघ यांची कविता त्यांच्या अक्षरात माझ्याकडे संकलित केलेली आहे. आणि विष्णू सूर्यांनी मला काव्यहोत्रसाठी इथं 2 वेळा निमंत्रित केलेलं आहे, हे मी अभिमानानं रसिकांना सांगू इच्छितो. तो मोठा काव्य प्रवास गोमंतकातला पहिलाच प्रयोग तो, आणि सर्वात यशस्वी प्रयोग फक्त त्यावेळी विष्णू सूर्या वाघ यांनी तो करून दाखवला होता. आणि मला वाटतं देशभरातील कवी कवयित्रींना त्याने इथं बोलावलं होतं. अभिनय काव्य याच्याकडे वळत असताना मला तुमच्या थोडासा आढावा घेताना वाचनात आलं की तुम्ही सहसंपादक म्हणून सुद्धा होतात, म्हणजे लेखक होतात, साहित्यात होतात. याविषयी थोडं विस्तृत दिलं तर बरं होईल. महाविद्यालयीन शिक्षणाबरोबर अभिनय आणि संगीताचं प्रशिक्षण घ्यायचं हे ज्या वेळेला ठरलं त्यावेळेला बाबा म्हणाले की, म्हणजे माझे वडील मला म्हणाले, अक्कल आली आहे तुम्हाला, तुम्ही असं करा, स्वतःच्या पायावर उभा राहा, कुठं जायचं आहे न कोल्हापूरला जा म्हणे, कोल्हापूरला आपलं कमवा आणि शिका. ठीक आहे म्हणलं. आणि मग योगायोगानं म्हणण्यापेक्षा सत्यवादिकार बाळासाहेब पाटील यांचं समुद्र जेव्हा खवळतो नाटक रंगमंचावरती येणार होतं आणि त्यामध्ये मला प्रमुख भूमिका मिळाली होती. त्या भूमिकेमुळं मला सत्यवादीमध्ये सहसंपादक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. बाळासाहेब पाटील हे मोठं प्रस्थ होतं कोल्हापुरातलं,
त्यावेळेला सत्यवादी प्रचंड गाजत होता आणि तिथं सहसंपादकाची नोकरी करायला मिळणं हेही एक भाग्य होतं. तिथं नोकरी करत होतो. गोपालकृष्ण गोखले महाविद्यालय, आधी सुरुवातीला महावीर महाविद्यालय, गोखले महाविद्यालय आणि विद्यापीठ अशा पद्धतीनं शिकत 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 शिक्षण पण चाललं होतं, आणखीन नोकरी पण चालली होती. अभिनयाचं शिक्षण चाललं होतं, संगीताचं शिक्षण चाललं होतं आणि हे सगळं मला कोल्हापूरनं दिलेलं आहे, कलापूरनं दिलेलं आहे. आणि माझा शिकवण्याचा किंवा MA विषय होता अर्थशास्त्र. त्यामुळे तुम्हाला नियोजन व्यवस्थित पण करता आलं असं म्हणता एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची ती अशी की सत्यवादीला असताना कवींच्या अक्षरात त्यांनी पाठवलेल्या कविता सत्यवादीमध्ये प्रकाशित करण्याकरता यायच्या. त्या प्रकाशित करायच्या असतील तर त्याच्यावरती संपादकीय संस्कार करण्याची आवश्यकता आहे असं मला वाटलं. त्यानुसार मी आमच्या बाळासाहेब पाटील यांना भेटलो. तर त्यांनी मला सांगितलं, संस्कार करायचे असतील तर तुला कवितेचा अभ्यास करावा लागेल. त्याप्रमाणे मी कवितांचा विशेष अभ्यास सत्यवादीमध्ये सहसंपादक म्हणून काम करत असताना हा विशेष अभ्यास केला आणि त्या अभ्यासाचाच उपयोग आज कुटुंब रंगलय काव्यात आणि ओंकार काव्यदर्शन या 2 कार्यक्रमामध्ये होतो आहे. नाही, मला वाटतं तुम्ही तिथं सहसंपादक म्हणून गेलात, तिथंच तुम्ही काव्याचा शोध घेतला आणि तुम्हाला वाटलं असेल कारण हे काव्य आता जनमानसापर्यंत पोचलं पाहिजे आणि त्या भावनातनं तुम्ही व्यक्त करणे, मला वाटतं या निमित्तानं कितीतरी कवयित्रींना तुम्ही समोर आणलं असेल या निमित्तानं. नाही, कवी कवयित्रींना मी समोर आणणारा कोणी मोठा नाही, मी निमित्त मात्र झालो. साहित्य सादर करण्याचं निमित्त, कारण अनेक असे आपल्या देशात साहित्यिक आहेत जे छान लिहितात. मला एक म्हणायचं हा सुद्धा मला एक म्हणायचंय, कवी करोति काव्यानि रसिको वेति तद्रसम. कवी करोति काव्यानि रसिको वेति तद्रसम. कवींनी कविता लिहायची, रसिकांच्या सुपूर्द करायची आणि माझ्यासारख्या कलावंताने ती रसिकांच्यापर्यंत पोचवायचं काम करायचं. एवढं जरी झालं तरी मराठी कविता चांगल्या पद्धतीनं मराठी रसिकांच्यापर्यंत पोचू शकेल. अगदी तुम्हाला सांगायचं झालं तर इकडच्या बोलीभाषेचं जवळची एक बोलीभाषा आहे बघा, पळस फुल्लो रानात, पळस फुल्लो मनात, पांदी पांदीत पाखरो दाटली, फांदी फांदीत पाखरो दाटली, मध पिऊन किलबिलाटली, मध पिऊन किलबिलाटली, मधमाशांनी पोळा बांधला, मधमाशांनी पोळा बांधला, कोणत्या रानात पळस फुल्लो रानात, पवळस फुल्लो मनात. अशी एक कविता आपल्या मालवणी राजवळची अशी कविता किंवा कोकणी भाषेशी जवळीची. किंवा आबोलीचं वळ सर तारियल गो माका गो आलाईचा माळियल गो, फणसाचं गरो कसं गोड लागता, फणसाचं गरो कसं गोड लागता, फणसाचं गरो कसं गोड लागता, आणि घोवाक बाईल कशी वळाकता. आपल्या लोकधारेमध्ये आहे गोव्यामध्ये ही कविता आमच्या महेश वळेसर ताळियर गो आबोला बोलायचा तुका माळियर गो असं आपल्या लोकधारेत लोकसंगीतामध्ये आहे. बरं, मी इथून पुढे, कारण आपला मुद्दा महत्वाचा आहे, हा झाला तुम्ही सहसंपादक म्हणून. पुढे प्राध्यापकही झालात. MA केल्यानंतर अर्थशास्त्र विषयाला त्यावेळेला प्राध्यापकांची संख्या कमी होती. त्यामुळं मला सहजगत्या अर्थशास्त्र विषयच असल्याकारणानं मला सहजगत्या कोल्हापुरातल्याच प्रगती महाविद्यालयात नोकरी मिळाली. मी तिथं TY BA TY BComपर्यंत अर्थशास्त्र विषय शिकवत होतो आणि हा विषय शिकवत नोकऱ्या पण म्हणजे सत्यवादीची नोकरी पण चालली होती. पण दुसरी गोष्ट महत्त्वाची अशी झाली की ज्यावेळेला मराठी कविता पोचवण्याची गरज आहे असं वाटलं त्यावेळेला या सर्व नोकऱ्या सोडून दिल्या आणि मी कवितेला रंगवण्याचा वसा घेऊन फिरायला लागलो. प्रत्येक कवीच्या अक्षरातल्या कविता सत्यवादीमध्ये असताना माझ्याकडे होत्याच. त्यानंतर प्रत्येक कवीला भेटून त्यांच्या काव्यप्रकाराविषयी त्यांच्याशी चर्चा करून त्यांचे काव्यप्रकार त्याचं व्याकरण समजावून घेऊन तशा कविता कार्यक्रमात समाविष्ट करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले आणि ते आज तागायत करतो आहे. आज म्हणजे मला आत्ताच कळलं की तुम्ही पण छान कविता करता. हा कार्यक्रम संपल्यानंतर तुमची एक कविता मला माझ्या वहीमध्ये लिहून पाहिजे आहे. नक्की. आपण या क्षेत्रात आलात अगदी सुरुवातीला, आपण आता थेट आपल्या मुख्य अशा धारेकडे वळूया.
साहित्यात संपादक म्हणून झालात, प्राध्यापक म्हणून आलात, शिक्षक म्हणजे त्याच्यातनं शिक्षक आला, आणि मग एक आपलं एक सामाजिक भान ओळखून बरं आपण वावरलात अनेक ठिकाणी. मला असं समजलंय की आपण विनामूल्य सुद्धा अनेक असे कार्यक्रम केलेले आहेत, बरोबर. ही सामाजिक जाणीव काही संवेदनशील माणसांनाच अवगते असं माझं तरी प्रामाणिक मत आहे. सुरुवात कशी झाली इथं, म्हणजे याचं संपूर्ण श्रेय मी आदरणीय सुरेश भट यांना देतो. गझल सम्राट सुरेश भट. त्यांनी एक कार्यक्रम असा केलेला होता, मातृसेवा संघ नागपूर यांच्या मदतीकरता त्यांनी एक कार्यक्रम केलेला होता, आणि त्या कार्यक्रमात मिळालेले सगळे पैसे त्यांनी मातृसेवा संघाला दिलेले होते. हे म्हणजे जो माणूस फक्त स्वतःच्या कवितेवरती जगतो तो माणूस अशा पद्धतीनं मदत करतोय, हे ज्यावेळेला मी पाहिलं, ही 1984 सालची गोष्ट आहे. हे ज्यावेळेला मी पाहिलं त्यावेळेला त्या क्षणी माझ्या मनामध्ये मी असं ठरवून ठेवलं की माझा आदर्श सुरेश भट असतील. आणि मग पहिला कार्यक्रम मी आशा जराते नावाच्या एका मुलीच्या हार्ट ऑपरेशनच्या मदतीकरता आरमोरी नावाच्या गावात पहिला कार्यक्रम केला होता, आणि त्या काळामध्ये 10,000 रुपये मी त्या आशा जरातेच्या बाबांच्या सुपूर्द केलेले होते. त्यानंतर मग निरनिराळ्या ठिकाणी महापूर येतात, त्या महापूरग्रस्तांच्या मदतीकरता कार्यक्रम करणं माझं कर्तव्य आहे. भूकंपग्रस्तांच्याकरता कार्यक्रम करणं माझं कर्तव्य आहे. आणि अशाप्रमाणे वृद्धाश्रमापर्यंत पोचलो. आदिवासी आश्रमशाळांच्यापर्यंत जाऊन कार्यक्रम कर असं मला प्रसिद्ध समाज कार्यकर्त्या अनुताई वाघ यांनी सांगितलं, आणि एकेका आदिवासी आश्रमशाळेपर्यंत जाण्याकरताचा खर्च खिशातला घालायचा, तिथं जाऊन त्यांच्यासमोर कार्यक्रम करायचा, आणि तो कार्यक्रम करून दुसऱ्या आदिवासी आश्रमशाळेत जायचं. अशा पद्धतीनं आज तागायत वाडा, मोखाडा, जव्हार या ठाणे जिल्ह्यातल्या आदिवासी आश्रमशाळांच्यापासून ते थेट लोकबिरादरी प्रकल्प बाबा आमट्यांचा मुलगा प्रकाश आमटे तिथं चालवतो, त्या आदिवासी आश्रमशाळेपर्यंत मी पोचलेलो आहे. आणि 1250 आदिवासी आश्रमशाळा या विसुभाऊ बापटनी विनामूल्य केलेल्या आहेत, आणि त्या सर्व गोष्टींना साथ माझी पत्नी उमा बापट ही देती आहे. ती मला कधीही असं म्हटली नाही की काय यांच्या मदतीकरता कार्यक्रम करायचा, असं मला तिनं कधीही विचारलं नाही. त्यांच्या मदतीकरता आम्ही उलट सांगायचं झालं तर आम्ही काही आदिवासी आश्रमशाळात ओंकार काव्यदर्शन कार्यक्रम करत असताना तिनं कथाकथन केलं मध्ये, तेही आम्ही विनामूल्यच दिलेलं आहे. अतिशय महत्त्वाची आणि गोष्ट सांगायची झाली तर काही वर्षापूर्वी मुंबईला प्रचंड जलप्रलय झालेला होता, बरंच नुकसान झालेलं होतं. त्यावेळेला मुख्यमंत्री निधीकरता मदत करायची ही माझ्या मनातली इच्छा होती, आणि त्यावेळेला मी 4.5 लाख रुपये संकलित करून आर आर पाटील हे त्यावेळेला उपमुख्यमंत्री आणखीन गृहमंत्री होते, त्यांच्या हाती तो चेक मी सुपूर्द केलेला होता. दादरच्या शिवाजी मंदिरात हा कार्यक्रम केलेला होता, आणि 4.5 लाख, अर्थात ही फूल नाही, या फुलाची पाकळी आहे, पण ती पाकळी का होईना द्यायला मला शिकवलं ते सुरेश भटांनी शिकवलं, आणि त्याच गोष्टी मी आजही आचरणात आणतो. सुरेश भटांचा आपण बऱ्याच वेळ उल्लेख करतो. सुरेश भटांच्या अनेक अशा काव्य प्रेरणादायक आहेत, प्रोत्साहन देणारे आहेत. त्यांची एखादी अशी कविता तुमच्या सगळे असली किंवा तुम्ही असं हे केलेली आहेत का? भटांच्या बऱ्याच कविता आहेत. गझल हा काव्य प्रकार मराठीमध्ये, म्हणजे गझलच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर माझ्या अभ्यासानुसार की गझल हा काव्य प्रकार पूर्वी वृत्तप्रकार म्हणून वापरला जात होता. पंडित काव्यामध्ये प्रकार म्हणून वापरला जात होता. मूर्त स्वरूपात गझल आणली ती आमच्या रविकिरण मंडळाचे जे प्रमुख होते त्यांच्यामुळं मूर्त स्वरूपात ती गझल आली. आणि गज्जलांजली नावाचा कविता संग्रह या माधवजीवनांनी प्रकाशित केला, तिथं ती मूर्त स्वरूपात गझल आली. आणि गझल हा काव्यप्रकार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मराठीच्या प्रत्येक विभागात त्यांनी रुजवला, ते म्हणजे आदरणीय गझल सम्राट सुरेश भट. एखादं, आता बराच वेळ आपण बोलत आहोत, आपण एखादी कविता किंवा एक असं सुमधुर असं इथं वातावरण जरा वेगळं हे होण्यासाठी आपण एक सादर करा. भटांची पाहिजे नक्की, जी तुम्हाला आवडेल अशी, जी प्रेक्षकापर्यंत पोहोचेल, काहीतरी भावना, काहीतरी गझलच्या बाबतीत बऱ्याच वेळेला असं म्हटलं जातं की गझल हा प्रकार रला टलाट जोडण्यासारखा आहे असं म्हटलं जातं.
पण हे म्हणणं चुकीचं आहे. एखाद्या नदीमध्ये किंवा मोठ्या समुद्रामध्ये एखादं जहाज चालतं, त्याला तारवा म्हणतात, छोटंसं जहाज असतं त्याला. आणि आपल्याबद्दल बाहेर जे काही बोललं जातं, बदनामी केली जाते, बोलवा हा शब्द वापरतात. या शब्दांचा उपयोग करून दादांनी मला एक मतला दिलेला होता. गझलचा पहिला शेर म्हणजे मतला. तो असा दिला होता, झालो कुठे तसा मी बदनाम बोलवांनी. झालो कुठे तसा मी बदनाम बोलवांनी, झाला समुद्र केव्हा घायाळ तारवांनी. त्या मैफिलीत माझी होती कुठे हजेरी, त्या मैफिलीत माझी होती कुठे हजेरी, ते धन्य धन्य झाले त्यांच्याच वाहवांनी. भटांची गझल आहे हो, ते काय येऱ्या गवळ्याचं काव आहे काय. हां, त्या मैफिलीत माझी होती कुठे हजेरी, ते धन्य धन्य झाले त्यांच्याच वाहवांनी. आता कुणी कधीही घेऊ नये बरारी, आता कुणी कधीही घेऊ नये भरारी, ओलांडिले नभाला केव्हाच कासवांनी. सॉरी. क्या बात आहे. आता ही भटांची कविता. तर अशा काही कविता मी माझ्याकडे संकलित केलेल्या आहेत. आणि निश्चितच मला वाटतं प्रेक्षक वर्गांचा त्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत निश्चित मिळतो. जवळजवळ 35 वर्ष किंबहुना जास्त आपण ही नाही 43 वर्ष पूर्ण 43 वर्ष ही तप साधना करतायत, तप साधना करतायत. या संपूर्ण प्रवासात सलग मला वाटतं 11 तास आणि पुढे 15 तास असा एक लिम्का बुक रेकॉर्ड तुमच्या नावावर आहे. 31 मे 2003 या दिवशी विलेपार्ले येथील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात मी सलग 11 तास मराठी कविता ऐकवल्या. त्याची नोंद लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये, लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये घेण्यात आली. माझ्या बायकोचा, माझ्या मुलीचा आग्रह होता म्हणून दुसरा प्रयोग केला. तो 27 सप्टेंबर 2009 या दिवशी रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, मुंबई या ठिकाणी सलग 15 तास मराठी कविता ऐकवल्या. लिम्काचं 11 तासाचा रेकॉर्ड माझं मी मोडलं. आणि त्या प्रयोगाची नोंद ही वर्ल्ड अमेझिंग रेकॉर्ड्स ऑफ इंडिया अँड वर्ल्ड रेकॉर्ड्स ऑफ इंडियामध्ये झाली. गिनीज बुकपर्यंत पोचवणं, मराठी कविता गिनीज बुकमध्ये गेली पाहिजे हा माझा आग्रह आहे आणि त्याकरता मी प्रयत्न करतोय. रसिक प्रेक्षकांचा आशीर्वाद पाठीशी आहे, आईबाबांची पुण्याई आहे आणि आपल्या इथल्या देवी देवतांचा आशीर्वाद आहे. हा प्रयोग मी करणार आहे आणि गिनीज बुकपर्यंत मराठी कविता पोचवणार आहे. निश्चितच, कारण तुम्ही एखादा संवेदनशील माणूसच असं एवढं भव्य दिव्य विचार करू शकतो. आणखीन भावना जागृत असल्या की या गोष्टी होतात. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. 11 तास आणि 15 तास जो मी कार्यक्रम केला त्यातली एकही कविता मी रिपीट केली नाही आणि एकही कविता मी वाचून म्हटली नाही. सगळ्या कविता माझ्या मुखोद्गत आहेत, सगळ्या कविता मुखोद्गत आहेत आणि अशा पद्धतीनं तो कार्यक्रम करतो मी. विविध अशा या संपूर्ण प्रवासात तुमची प्रेरणा म्हणा वाढवली, एक उत्तेजन मिळालं, अशा विविध अशा गौरवाने आपण सन्मानित झाला, देशभर सन्मानित झाला. अशा काही विशेष अशा गौरवांचा अनुभव जर तुम्ही प्रेक्षकांना कथन कराल तर निश्चितच ती सुद्धा कोणासाठी तरी प्रोत्साहन. रसिक हो, मजा अशी आहे की मी कुटुंब रंगलय काव्यात या कार्यक्रमासाठी म्हणून ज्यावेळेला कविता संकलित करत होतो त्यावेळेला कुटुंब रंगलय काव्याच्या एखाद्या वर्धापन दिनाला मी जिल्ह्यातल्या कवी लोकांच्याकरता कविता वाचन स्पर्धा घ्यायचो आणि त्या स्पर्धेमध्ये जिल्ह्यातले सगळे कवी एकत्रित यायचे, त्यांना पारितोषिकं द्यायचो कुटुंब रंगलय काव्याच्या मार्फत. आणि अशाच एका कार्यक्रमासाठी म्हणून कविता वाचन स्पर्धेसाठी म्हणून आम्ही भिडे कन्या शाळा नागपूर या ठिकाणी एकत्रित आलेलो होतो आणि त्यावेळेला मला तिथल्या रसिकांनी, तिथल्या कवींनी, त्या संमेलनाच्या अध्यक्षांनी मला पहिल्यांदा विसुभाऊ म्हणून हाक मारली आणि त्यानंतर विसुभाऊ हेच नाव प्रसिद्ध झालं. प्रत्येकजण, प्रत्येक रसिक मला विसुभाऊ म्हणतो. हा माझा पहिला सन्मान आहे असं मला वाटतं. सन्मान सगळेच होतात पण हा सन्मान मला जास्त. विसुभाऊ हे नामखरड मला विचारणार होतं पण ओघाओघानं तुम्ही तर हा माझा रसिकांनी केलेला मोठा सन्मान वाटतो. एका कार्यक्रमाला
प्रसिद्ध कवी शंकर वैद्य आलेले होते आणि शंकर वैद्यांनी मला मराठी कवितेचा दूत, काव्यदूत ही पदवी दिलेली आहे. हा माझा दुसरा सन्मान वाटतो. एका कवींनी केलेला सन्मान आहे. तिसरा सन्मान जर सांगायचा झाला तर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेनं कमलाकर वैशंपायन पुरस्कार देऊन माझा सन्मान केलेला आहे. हा तिसरा सन्मान आहे. मधुकर टिल्लूंच्या नावानं मिळालेला सन्मान हा चौथा सन्मान आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी रसिकांच्यापर्यंत कविता पोचवत असताना लिम्का बुक या ठिकाणी 2 वेळा, वर्ल्ड अमेझिंग रेकॉर्ड्स अँड वर्ल्ड रेकॉर्ड्स ऑफ इंडियामध्ये 1 वेळा मी जाऊन पोचलो. त्यांनी केलेला सन्मान हा माझा सगळ्यात मोठा सन्मान आहे असं मला वाटतं. आणि गिनीज बुकचं मिळवायचं. हो, तेच ते तुम्हाला मला वाटतं निश्चितच तुमच्या या लॉंगेस्ट रिसायटल पोएट्री अशी नोंद झालेली आहे. मला वाटतं मुखोद्गत कविता ते आणि मराठी मिळवायचं आहे आणि मिळणार तुम्हाला. हा सगळा प्रवास करत असताना विसूभाऊ ही ओळख तुम्ही आम्हाला सांगितलं. एक जरा वेगळा प्रश्न तुमच्यासाठी मुद्दाम तुमच्या 43 वर्षाच्या एकंदर साहित्य, काव्य, अभिनेता, संपादक, साहित्य म्हणूया आपण, प्राध्यापक, शिक्षक या नात्यानं, पूर्वी एक श्रोता सुरुवात केला त्यावेळीचा श्रोता आणि आजचा श्रोता यामध्ये फरक आहे, जाणवतो तो तुम्हाला दिसतो का? आहे तर काय? नाही, मला तसा विशेष फरक वाटत नाही. फक्त मजा अशी आहे की आम्ही कलावंतांनी रसिकांच्यापर्यंत चांगल्या गोष्टी पोचवायचा प्रयत्न केला तर रसिक त्या गोष्टी स्वीकारतं. त्यांच्यापर्यंत आम्ही चांगलं पोचवायचा प्रयत्न केला तर रसिक डोक्यावरती घेतात. हा माझा अनुभव आहे. फक्त आता छोटीशी अडचण अशी होते की मातृभाषा मराठीवरती थोडंसं अतिक्रमण इतर भाषांचं होतं आहे, प्रामुख्यानं इंग्लिश भाषेचं होतं आहे. पण कुसुमाग्रजांच्या सारख्या व्यक्तीनं असं म्हटलं आहे, स्वातंत्र्य देवतेची विनवणी या कवितेत कुसुमाग्रज म्हणतात की परभाषेतही व्हा पारंगत, ज्ञानसाधना करा तरी. ज्ञानसाधना करायची असेल, जागतिक ज्ञान जर तुम्हाला मिळवायचं असेल तर परकीय भाषा आत्मसात करणं गरजेचं आहे. त्यामध्ये तुम्ही पारंगत झाला पाहिजे. म्हणजे कोकाटेचं इंग्लिश नाही बरं का. हां, मग तरखडकरांचं इंग्लिश तुम्ही शिकला पाहिजे. परभाषेतही व्हा पारंगत, ज्ञानसाधना करा तरी. पण माय मराठी मरते इकडे, परकीचे पद चेपू नका. मातृभाषेवरती हे थोडंसं जे अतिक्रमण होतंय, तर माझा मुलगा कॉन्व्हेंटमध्ये जातो हे आम्ही जसं अभिमानानं सांगतो तसं माझा मुलगा घरात असताना मी त्याच्याशी मराठीत बोलतो आणि त्याच्यावरती मराठी संस्कार करण्याचा प्रयत्न करतो. मुळात मराठी भाषेमध्ये संस्कार दडले. नक्कीच. आणि ते संस्कार म्हणून आज ही कलावंत जे अनुभवानं म्हणा किंवा आपलं जे काही त्या कलेप्रती प्रसिद्ध झाले ते कारण त्या मूळ संस्कार आणि तो गाभा असं आपण सर्वजण. म्हणजे मी तुम्हाला असं विचारतो, तुम्ही लहान होता त्यावेळेला तुम्हाला असं आईनं शिकवलं असेल ना, आडगुळं मडगुळं सोन्याचं कडबुळं रुपयाचं वाळा तान्या वाळाला ते कपाळा. हे काय आहे? आम्ही नाही शोधलं हे मातृभाषा मराठी काय शोधायचं. आईनं रुजवलं ते नाही, पण ते काय आहे तर त्या बाबतीत ज्या वेळेला माझं हे भाग्य या कार्यक्रमामुळे मिळालेलं की शांता शेळके मला घेऊन गेल्या होत्या सरोजिनी बाबर यांच्याकडं आणि आमच्या गप्पा चालल्या होत्या. लोककाव्याकडे वळलो आम्ही, म्हणजे त्या वळल्या आणि मला अचानकपणे त्यांनी विचारलं, आडगुळं मडगुळं माहीत आहे का? म्हटलं माहीत आहे. पण हे काय आहे माहीत आहे का? म्हटलं नाही माहिती, मी शोधून काढलं म्हणे. म्हटलं काय आहे? तर कोकणातली बाई आहे, तिचं लहान पोर आहे, ते झोपत नाही आहे, ती त्याला दामटून झोपवती आहे. नाही झोपत, खांद्यावर टाकून थोपटती आहे, झोपत नाही. थोपटत माझघरात ती एरझारा घालती आहे तरी झोपत नाही. मग एरझाऱ्या घालता घालता गाणं म्हणते आहे आणि गाण्यात काय सांगते आहे, आड म्हणजे विहीर, आड गोल माड गोल सोन्याचं कडं गोल रुपयाचा वाळा गोल, अशी गोल तिट्टी तुझ्या डोक्याला लावतं. हे मूळ आहे. आड गोल माड गोल याचा अपभ्रंश होता होता आडगुलं मडगुलं झालं. ते आम्ही शोधूनच काढलं नाही. सरोजिनी बाबरांनी मला सांगितलं, म्हणून मी रसिकांच्यापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करतो. आणि अशा अनेक गोष्टी आहेत की या रसिकांच्यापर्यंत आम्ही पोचवलेच नाही आहेत. बहिणाबाई चौधरी किती जणांना माहीत आहे तो. बहिणाबाई चौधरी सारखी निरक्षर कवयित्री. मी स्वतः MA आहे, आपण चांगले शिक्षक आहात. आम्ही असं रसिकांना विचारतो की तुम्ही मराठी आहात, मराठीमध्ये कवितेची व्याख्या सांगा पाहू.
नाही सांगता येत नाही आम्हाला. सांगता. दी स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ऑफ दी पॉवरफुल फिलिंग्स रिकलेक्टेड इन ट्रँक्विलिटी इज नोन ॲज अ पोएट्री. ही इंग्लिशमधली व्याख्या आम्ही पटकन सांगतो, सांगू पण उत्कट भावनांचा सौंदर्यपूर्ण आविष्कार म्हणजे कविता. ही मराठीतली व्याख्या मराठी रसिकांना सांगता येत नाही, ही वस्तुस्थिती आहे. मग ती नाना आली पाहिजे. याकरता अट्टाहास आहे कुटुंब रंगले काव्याचा. मग आमच्यापेक्षा श्रेष्ठ कोण? निरक्षर कवयित्री बहिणाबाई चौधरी. हो. लिहायला येत नाही, वाचायला येत नाही, निरक्षर, त्यांची ती पण तवा चुलीवरची कविता हा ती सर्वश्रुत आहे, हो, सर्वश्रुत आहे. जीवनाचं पण सार त्या कवितेत तिनं सहज सांगितलेलं मी आहे. तेच सांगतोय की सर्वश्रुत कविता आहे. पण बहिणाबाई मी संकलित केल्या 2 तास बहिणाबाई ऐकवतो. हो. त्याकरता जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातलं गावगाव फिरलेलो आहे मी बहिणाबाई संकलित करण्याकरता. या निरक्षर कवित्रीने कवितेची व्याख्या कशी केली? त्या घरोट्यावरती दळत बसायच्या. त्या म्हणतात घरोटं, रसिको त्या म्हणतात घरोटं, आपण म्हणतो जातं. बहिणाबाई विचारतात काय जातं? अरे घरोटं वाण्या बामणाचं जातं. अरे घरोटं वाण्या बामणाचं जातं. कसं घर वाजे त्याला म्हणावं घरोटं जातं नाही म्हणायचं. का नाही म्हणायचं? परत 2 ओळी ऐकायला नाही मिळणार या. अरे जोडता तोडला त्याला नातं म्हणू नाही. अरे अहो मुंबई दूरदर्शनचीच एकूण माझा खूप जवळचा संबंध आहे. माझा पहिला कार्यक्रम 1983 साली नागपूरच्या दूरदर्शनावरती, त्यावेळेला दुपारी शालेय कार्यक्रम चालायचे, त्यामध्ये झालेला होता आणि तो सुधीर पाटणकरांनी घेतला होता. 1986 साली मी मुंबईत आलो, तो सुधीर पाटणकरांनी माझा पहिला कार्यक्रम मुंबई दूरदर्शनावरती दाखवला आणि मुंबई दूरदर्शननं मला संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्धी दिली. त्याचप्रमाणे त्यानंतर चंद्रकांत केळकर असू देत किंवा आमचे जयू भाटकर या लोकांनी मला कार्यक्रमासाठी बोलावलं आणि मुंबई दूरदर्शननं मला भरपूर प्रसिद्धी दिलेली आहे. दूरदर्शनच्या प्रसिद्धीमुळंच महाराष्ट्रात मी पोचलेलो आहे आणि तसंच गोव्याच्या बाबतीत घडावं अशी अपेक्षा आहे. नाही, निश्चितच आपण त्या माध्यमातून गोव्यात पोहोचले. आता माझा मूळ प्रश्न आणि नाही, आपण बहिणाबाई पूर्ण करूया ना. अरे जोडता तोडलं त्याले नातं म्हणू नाही. अरे जोडता तोडलं त्याले नातं म्हणू नाही. ज्याच्यातून येतं पीठ त्याले जातं म्हणू नाही. मग काय म्हणायचं? घरोटं म्हणायचं. आणि बघा किती सहज सांगतात बहिणाबाई. अरे घरोटा तुह्यातून पड पिठी. अरे घरोटा तुह्यातून पड पिठी. तसं माझं गाणं पोटातून येई ओठी. पोटातनं ओठात येतं ते काव्य. स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो काय वेगळा आहे का भाऊ? तुम्ही मला सांगा. आता तुम्ही उल्लेख केला हाताला चटक वगैरे, तर अरे संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटक तवा मी येते भाकर. याचा शेवट काय आहे माहीत आहे का गणेश बिसू भाऊ? हे मला विचारलं होतं कुसुमताई चौधरी यांनी, म्हणजे मधुकर चौधरींच्या मिसेस, खिरोद्याला राहायच्या जळगाव जिल्ह्यामध्ये. त्यांनी मला विचारलं होतं. म्हटलं माहिती नाही. तर त्यांनी मला याचा शेवट दिला. ऐकायला मिळणार नाही म्हणून ऐकवतोय. रसिको आपल्याला सुद्धा ऐकवतोय. शेवट असा आहे की सुखी संसाराच्या साठी सोसा लागे भारी कय म्हणजे कळ. सुखी संसाराच्या साठी सोसा लागे भारी कय. दूध तापल्या बिगर कुठं जमते का साय. हे निरक्षर कवित्रीनं लिहिलेल्या कवितेचा हा शेवट आहे. त्रिकाराबाधित सत्य सांगितलं बहिणाबाईंनी. जीव देवानं धाडाला जन्म म्हणे आला आणि जेव्हा आलं बोलावं मौत म्हणे गेला. काय सहज नाही सरल जीवा तुझं येणं जाणं. जसा घडला मुक्काम त्याले म्हणती रे जिन. आला सास गेला सास जीवा तुझर तंतर. अरे जगन मरण एका सासाचं अंतर. त्रिकालाबाधित सत्य सांगितलं. आणि म्हणून या निरक्षर कवयित्रीच्या नावानं उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावला स्थापन झालेलं आहे. निरक्षर कवयित्री आहे पण तिचं नाव विद्यापीठाला देण्यात आलेलं आहे. आणि मुळातच गोव्यामध्ये आमच्याही शिक्षण याच्यामध्ये बहिणाबाईंच्या कविता, अगदी आम्ही सुद्धा बहिणाबाईंच्या कविता म्हणजे वाचून ऐकून अभ्यासूनच पुढे आलो. कारण जीवनाचं सुरुवात सार त्याच्या प्रत्येक कवितेमध्ये दिसून आलं. आपण पुढे जाता आपण अगदी घरोब्याकडे पोचतो. आज गोव्या दूरदर्शननं तुम्ही आलात. गोव्याचं नातं विषयी तुम्ही थोडंसं आम्हाला आपुलकी सांगायलाच हवं असं मला तरी वाटतंय. का नाही सांगणार. गोव्यात मुंबईत मी 1986 साली आलो. त्यानंतर इथं अनिरुद्ध पुनर्वसू नावाचे एक लेखक गोमंतकचे संपादक होते.
आणि त्यांच्या सौभाग्यवती अनुराधा आठवले या इथं महाराष्ट्र परिचय केंद्राच्या प्रमुख होत्या. त्यांनी मला इथं पहिल्यांदा बोलावलं होतं. ते 1989-90च्या दरम्यान असावं. त्यांनी मला पहिल्यांदा बोलावलं होतं आणि त्यांच्याबरोबर मी इथल्या काही शाळांच्यामध्ये कार्यक्रम केलेले होते. ओंकार काव्यदर्शन हा माझा शालेय कार्यक्रम. त्यामध्ये पाठ्यपुस्तकातल्या कवितांच्या अनुषंगानं कविता म्हणजे काय, कवितेचं स्वरूप काय, कवितेची व्याख्या काय हे समजावून सांगणारा 1.5 तासाचा कार्यक्रम त्यांनी मला इथल्या काही शाळातून आयोजित करून दिलेला होता. त्यावेळेला मी आलो होतो. एका गणपती उत्सवात माझा गोव्यात एक कार्यक्रम झालेला होता. तो माझा आणखी म्हणजे गोव्याशी असलेला तो दुसराच. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यांच्या हृदयामध्ये नारळाचं पाणी आहे अशी ही गोव्याची माणसं आणि या गोव्याचं वर्णन करणारे आमचे बाबू बोरकर यांच्या कवितांच्यामुळं गोव्याशी मी अतिशय जवळ जोडला गेलो. त्यांच्या कवितांच्यामुळे मी गोव्याशी जोडला गेलो. त्यानंतर म्हणजे आपल्या अनुराधाताईंच्या नंतर या ठिकाणी सतीश ललित नावाचे एक आपले पब्लिसिटी ऑफिसर होते. इथलं महाराष्ट्र परिचय केंद्र ते चालवत होते. त्यांनी मला दुसऱ्यांदा बोलावलं होतं. त्यांच्या सहकार्याने माझे इथले काही कार्यक्रम शाळांच्यामधले आणि कुटुंब रंगले काव्यात या दोन्ही कार्यक्रमाचं आयोजन त्यांनी केलेलं होतं. त्यावेळेला दृढ असं नातं गोव्याशी आहे. त्यावेळेला इथल्या काही कवी लोकांना एकत्रित करून त्यांच्याकरता कवी संमेलन किंवा कवी गोष्टींचा कार्यक्रम इथं सतीश ललितनं आयोजित केलेला होता. त्यानंतर मला जे बोलावलं ते विष्णू सूर्या वाघांनी बोलावलं. काव्यहोत्र या कार्यक्रमामध्ये 2 वेळा त्यांनी मला निमंत्रित केलं आणि त्यांच्यापर्यंत पोचवायचं काम आमचे श्रीनिवास नावाचे मित्र त्यांच्यामुळं मी त्यांच्यापर्यंत पोचलो. आणि कवितांचं तर होतंच आणि कवितांच्यामुळं फक्त नातीच जोडली जातात असं नाही, तर गोव्यासारख्या एका राज्याशी मी जोडला गेलो. ते कवितांच्यामुळं जोडला गेलो. दूरदर्शनच्या कार्यक्रमामुळं जोडला जाणार आहे. निश्चितच तुम्ही आता संपूर्ण गोव्याच्या कानाकोपऱ्यात या निमित्तानं पोहोचणार आहे. कारण गोव्या आपण बाबू बोरकरांचा उल्लेख करता. गोव्याच्या भूमीत कड्या नारळ कड्या कपारीमधून घट्ट फुटती दुधाचे. गोमंतकाने अनेक साहित्यिक दिलेले आहेत आणि अनेक साहित्यिक गोव्याबाहेर म्हणजे विशेष करून महाराष्ट्रामध्ये मोठे झालेले आहेत. गोव्याचं साहित्यही तेवढंच मढाळ रसाळ आहे आणि सतत निरंतर वाहत जाणार आहे. इथं आपल्या गोमंतकला श्रीराम पचिंद्रे नावाचा माझा मित्र संपादक म्हणून काम करत होता. निवृत्त झाला तो कोल्हापूरला. तर कोल्हापूर पासूनचे माझे त्याचे संबंध होते. तो इथं मला बोलवणार होता पण दरम्यान ठीक आहे या निमित्तानं का होईना आपण भेटलो. आता आपण अगदी शेवटच्या टप्प्यापर्यंत आज मला इथंपर्यंत पोहोचवलं ते जेवी भाटकरनी पोहोचवलंय आणि आमचे फडते साहेब यांनी मला ही संधी दिलेली आहे आणि आपल्या गोवा दूरदर्शनावरती मला ही संधी दिल्याबद्दल त्यांना धन्यवाद द्यावेत तेवढे थोडे आहेत. त्यामुळे जाता जाता संपूर्ण यांना गोव्यावासियांना आणि जाता जातना इथल्या एकंदर साहित्यिक कलावंतांना अगदी थोडक्यात आपल्या शुभेच्छा देऊन आपण इथं थांबूया. आपण नेहमीच लिखाण करत असतो पण हे लिखाण करत असताना सुराज्य होण्याच्या दृष्टिकोनातून आपण लिखाण असलं पाहिजे. या दृष्टिकोनातून प्रत्येक लेखकानं प्रत्येक कवीनं प्रयत्न केला पाहिजे. बलशाली भारत स्वप्न साने गुरुजींनी पाहिलेलं आहे ते साकार करण्याची जबाबदारी आपली आहे आणि त्याकरता आपण सर्वांनी प्रयत्न करायचे आहेत. आपल्या लिखाणातून काही का होईना देशाच्या स्वातंत्र्याला स्वराज्याला सुराज्य करण्याकरता प्रयत्न केले गेले पाहिजेत आणि साने गुरुजींचं बलशाली भारत हे स्वप्न आपण साकार केलं पाहिजे. बलसागर भारत होबो विश्वात शोभुनी राहो हे कंकण करी बांधियले जनसेवे जीवन दिधले राष्ट्रार्थ प्राण हे उरले मी सिद्धमरायाला हो हातात हात घालून हृदयास हृदय जोडून ऐक्याचा मंत्र जपून या कार्य करायाला हो. त्यामुळे बलशाली भारत स्वप्न साकार होईल. धन्यवाद सर. गोवा दूरदर्शनच्या कलाविष्कार कार्यक्रमामध्ये आज आपण इथं आलात. गोमंतकीय भूमी ही कलाकारांचीच खाण तशी स्नेह जोडणं आणि स्नेह पुढं नेणं ही
गोमंतकीय लोकपरंपरा. त्यामुळे निश्चितच गोवा दूरदर्शनच्या या कार्यक्रमात आवर्जून उपस्थित राहिला. त्यामुळे गोवा दूरदर्शनच्या वतीनं मी खरंच आपले आभार मानतो आणि तुम्हा पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद.